नमस्कार, ॲडव्होकेट सीमा तेलंगे। आज आपण एका महत्त्वाच्या आणि यवतमाळ जिल्ह्याशी निगडीत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती बोलतोय। यवतमाळमध्ये आधीच आपण यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात प्रसिद्ध आहोत। या जिल्ह्यामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार योजनेअंतर्गत काही कामं राळेगाव विधानसभा मतदारसंघ आणि केळापूर तालुक्यामधील काही कामं ही मंजूर करण्यात आली होती। वस्तुस्थितीमध्ये ही कामं मंजूर करण्यात आली होती एका एनजीओला ते काम करण्यासाठी दिलं होतं आणि हे काम त्या एनजीओला दिल्यानंतर हे काम पावसाळा लागण्याच्या आधी पूर्ण करणं हे प्रशासनाचं काम असतं किंवा संबंधित पदाधिकाऱ्यांचं किंवा लोकप्रतिनिधींचं ते काम असतं की त्या कामावर लक्ष देऊन पावसाळ्याच्या आधी ती कामं करणं। ॲक्च्युली ही कामं गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार योजनेअंतर्गत जी करतात ती यासाठी केली जातात की पावसाळ्यामध्ये जर अतिरिक्त पाऊस झाला तर त्या चरीला जोरदार पूर येऊ नये किंवा त्या गाळ जर त्या चरीमध्ये किंवा धरणामध्ये साचून राहिला तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं किंवा शेतकऱ्यांचं पीक होऊन जाऊ शकतं। बऱ्याचदा आपण ह्या गोष्टी ऐकतो की छोट्या नाल्यावरून सुद्धा शेतकरी आणि जनावरं वाहून गेले आहेत। आता हे कामं करायचे असतात पावसाळ्याच्या पूर्वी। आज आपण जून महिन्यामध्ये बघतोय पावसाळा लागला, असं आपल्याकडे पाऊस जरी आला नसला तरी आता मात्र ही कामं होऊ शकत नाही। परंतु आपल्या इथल्या मुख्य पालकमंत्री आणि यवतमाळमधले 2 मंत्री, राळेगाव विधानसभेचे आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके आणि यवतमाळचे पालकमंत्री माननीय संजय राठोड यांच्यामध्ये आपल्या सत्तेचा जो वाद व्हायला लागलेला आहे। त्यामुळे स्पष्ट दिसतं की राळेगाव विधानसभेतली जी काही 82 कामं मंजूर झालेली होती ती कामं रद्द करण्याचं पत्र आमचे राळेगाव विधानसभेचे आमदार आणि आता सध्या आदिवासी मंत्री विकास मंत्री म्हणून ते पदावरती आहे त्यांनी ते रद्द करण्याचा प्रस्ताव दिला आणि अक्षरशः ते कामं रद्द करून घेतले। 82 कामं रद्द करून घेतले आणि त्याला नवीन प्रशासकीय मान्यता द्यायचं सांगण्यात आलं। आता या कामामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही समजून घेतली पाहिजे, ही कामं पावसाळ्याच्या पूर्वी करायला पाहिजे होती, रद्दही करायची होती तर पावसाळ्याच्या पूर्वी करायला पाहिजे होती। आता त्यांनी वेळेवर रद्द केली कारण यांच्यामध्ये देण्या घेण्याचं कमिशनचं काहीतरी वाद झाला असं समोर येत आहे। ज्या एनजीओला कामं देण्यात आली त्या एनजीओच्या कामाच्या पत्रामध्ये असं स्पष्ट लिहिण्यात आलेलं आहे की लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं नसल्यामुळे काम रद्द करण्यात यावं। आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। कुठल्याही विकासाचं काम करायचं असेल तर गाव पातळीवरती जाऊन तिथल्या धरणांचा, तिथल्या नद्यांचा, तिथल्या झऱ्यांचा अभ्यास करून तिथला सर्वे करून कुठे गाळ काढण्याची गरज आहे याचा अभ्यास करून ते प्रस्ताव सबमिट करायला पाहिजे आणि त्यानंतर त्या प्रस्तावाला मंजुरी झाल्यावर ते काम व्हायला पाहिजे। आता इथे लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम घेणं म्हणजे काय आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम न केल्यामुळे हे काम रद्द करण्यात यावी अशा आशयाचं पत्र आदिवासी विकास मंत्री उईके साहेबांनी मंत्रालयाला दिलं आणि त्यांच्या पत्रावरून ही कामं रद्द झाली। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आम्ही शेतकऱ्यांच्या मदतीला आलेलो आहोत की शेतकऱ्यांचं शोषण करायला आले आहोत, आम्ही समजून घेतलं पाहिजे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये प्रचंड आत्महत्या झाल्या आणि पूर्ण महाराष्ट्रातलं जुनं आत्महत्येचं रेकॉर्ड मोडलं। हे रेकॉर्ड मोडल्यानंतर पालकमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री या दोघांनीही एकाही आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट दिली नाही किंवा त्यांच्या घरी सांत्वनपर भेट देऊन त्यांना मदतीचे आश्वासन दिले नाही किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या यासाठी कुठलंच पाऊल या दोन्ही मंत्र्यांनी उचललं नाही। या उलट शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असलेलं हे योजना आणि हे काम जे पावसाळ्याच्या पूर्वी करायला पाहिजे होतं ते अजूनही न करता त्यासाठी स्वतःचा काय कमिशन घेता येईल किंवा स्वतःचं काय साठलोट आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी ते काम रद्द करून घेतलं असं आता समोर आलेलं आहे। असे 2 पत्र आज माझ्या समोर आहेत की मंत्रालयाचे की ते काम रद्द करण्यात आले म्हणून आणि एक पत्र आहे उईके साहेबांचं की लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्यामुळे। आता यांना विश्वासात का घेतल्या जावं हाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जर यांना विश्वासात घेतल्या जात असेल तर यांनी आजपर्यंत असे विश्वासात घेऊन जनतेच्या हिताची किती कामं केली हे सुद्धा आम्ही लक्षात घेतलं पाहिजे। यांना स्वही तितकं मोठं झालेलं आहे की जनतेच्या आणि शेतकऱ्याच्या हिताबद्दल यांना कोणालाही काही घेणं देणं राहिलेलं नाही। हे सरकार शेतकऱ्याच्या पीक विम्याबद्दल बोलत नाही। पालकमंत्री आणि अशोक उईके यांनी आजपर्यंत मंत्रालयात जाऊन यवतमाळ जिल्ह्याचा पीक विमा का कमी देण्यात आला नाही या संदर्भात प्रश्न विचारले नाही, परंतु जिथे शेतकऱ्याच्या योजनेतील काही मुनाफा खायची वेळ आली तिथे मात्र हे भांडायला तयार झाले। जनतेने या दोन्ही मंत्र्यांना जाब विचारला पाहिजे कारण आम्ही यांना मतदान केलेलं आहे आणि हे काही फक्त त्यांच्या मतदारसंघाचे मंत्री आहेत, संपूर्ण जिल्ह्याचे मंत्री आहेत। त्यामुळे यांना प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक शेतकऱ्यांनी आडवं होऊन प्रश्न विचारायला पाहिजे, जाब विचारायला पाहिजे
की तुम्ही काय केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी. एक तर शेतकऱ्यांचा पीक विमा तुम्ही मिळत नाहीये त्यासाठी कुठले प्रयत्न केले नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या त्या थांबवण्यासाठी कुठले प्रयत्न केले नाहीत. साधी सांत्वनपर भेट सुद्धा या मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरी दिली नाही. सोबतच आज शेतकऱ्यांसाठी असलेला हे एक योजना किंवा हे काम होतं जे पावसाळ्याच्या पूर्वी दोघांनी मिळून करून घ्यायला पाहिजे होतं, ते काम न करता ते काम रद्द करून स्वतःच्या संबंधासाठी किंवा स्वतःच्या आर्थिक हितासाठी भांडण समोर आलेलं आपल्याला दिसतं. यापेक्षा वाईट गोष्ट यवतमाळ जिल्ह्यात आणखी कुठलीच असू शकत नाही. ऐकणाऱ्यांनी शेतकऱ्यांनी या गोष्टीवर कॉमेंट्स कराव्यात. ही गोष्ट जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवावी की आपले लोकप्रतिनिधी जनतेच्या हितापेक्षा स्वहिताला किती महत्त्व देतात आणि आपला देश आज कुठल्या रसातळाला गेलेला आहे, आपला समाज आज कुठल्या परिस्थितीमध्ये झगडत आहेत, आपली आर्थिक परिस्थिती किती खालावलेली आहे याचा विचार करून आपण सगळ्यांनी मंत्र्यांना जाब विचारणं चालू करा, मंत्र्यांना घेराव घालणं चालू करा, मंत्र्यांना त्यांनी केलेल्या कामाचा हिशोब मागणं चालू केला तरच आपण आज शेतकरी वर्ग टिकू शकतो. शेतकऱ्यांच्या मुलांची जबाबदारी आहे, ते जिथे कुठे काम करत असतील, ज्या कोणत्या पदावर असतील, त्यांनी शेतकऱ्यांची ही हाक ऐकून घ्यावी आणि शेतकऱ्याच्या मदतीला यावं आणि अशा मुजोर मंत्र्यांना जाब विचारावा करिता मी आज तुमच्यासोबत संवाद साधत आहे. कृपया या संवादाला जनतेपर्यंत पोहोचवावं आणि जास्तीत जास्त लोकांनी आपली मतं व्यक्त करावी. धन्यवाद.